अशा दोन टीम सामने सामने आहेत. टॉस फायर फायटर संघाने जिंकला. क्षेत्ररक्षण स्वीकार आणि फलंदाजी डॉक्टर सुपर किंग संघाची असणार आहे आणि जोडले जातील आता संदीप भालके सर. थँक्यू. धन्यवाद मनोजी बेलेकर सर. आपण आत्तापर्यंत मनोजी बेलेकर सर यांना ऐकत होतात. निश्चित एक अगदी क्रिकेटच्या माध्यमातून इतिहासाची पुनरावृत्ती ज्यांच्या मुखातून ऐकायला मिळते. इतिहास कसा घडवला आणि राजांचं कार्य जे आपण निश्चितपणानं त्यांच्या मुखातून ऐकलं, मधुर वाणीतून ऐकलं आणि यानंतरसुद्धा येणाऱ्या दिवसांमध्ये निश्चित एक समालोचन आपल्या मनावर भावणार आहे. आणि इथे आपण मैदानामध्ये जाणार आहोत. एका बाजूला डॉक्टर सुपर किंग्स हा संघ मैदानामध्ये ॲरेवल फायर फायटर्स या टीमबरोबर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये आलेले आहे सागर वाणी आणि त्याचबरोबर सुशील अंतुर्लेकर यांना आपण पाहत आहोत. पहिल्या षटकासाठी मनीष सावंत गोलंदाजी मार्कवर आपल्याला ॲरेवल फायर फायटर ह्या संघाकडनं ह्या टीमकडनं जे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज जर आपण पाहिलं तर रविवारचा दिवस खास असतो. अनेकांना एन्जॉय असतात, अनेकांचे विविध प्रकारचे एन्जॉय असतात. परंतु इथे आपण पाहतो की व्यावसायिक गट हा क्रिकेटच्या माध्यमातून हा एन्जॉय करत असताना आपण पाहत आहोत. मैदानामध्ये पंच आहेत. सामन्याला सुरुवात इथे होणार आहे. मनीष सावंत तयार असणार आहे आणि समोरच्या बाजूला डॉक्टर सुपर किंगचे सागर वाणी यांना आपण पाहत आहोत. दरम्यान आमच्या माफ करा सुशील अंतुर्लेकर यांना आपण स्ट्राईकवर पाहत आहोत. नॉन स्ट्राईकला सागर वाणी आहेत. मनीष सावंत पहिले षटक घेऊन आलेले आहेत. आणि आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर चौथा सामना हा जो मैदानामध्ये होताना या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळत आहे. बघूया, चला थोडी घाई करायची आहे कारण दिवसभरामध्ये भरपूर मॅचेस आहे. आणि मला वाटतं मनोज बेलेकर सरांनी सूचना केली होती की 12 वाजेपर्यंत. मनोज सर किती मॅचेस तुम्ही? 5 मॅचेस. आणि इथे पहिला चेंडू, अगदी पहिल्या चेंडूमध्ये इथे आपण पाहत आहोत की बाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव घेतली जाणार आहे. आणि मला वाटतं आमचे सहकारी पंच म्हणून जरी संबोधलं तरी चालेल. अनेक वेळा क्रिकेटच्या माध्यमातून आणि क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ह्या सिन्नर तालुक्यामध्ये गणेशजी जगताप आमच्याशी जोडले जात असतात. एक चांगले पंच आहेत. आपल्या परिसरामध्ये क्रिकेटची एक मोठी आवड, एक स्वतः चांगले खेळाडू राहिलेले आहेत. त्यानंतर क्रिकेटशी निगडीत राहिले. इथे परत एकदा पहा, अगदी यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये चेंडू येत नाही आहे आणि लेग बाईकच्या स्वरूपात एक अवंतर धाव इथे येताना जी पाहायला मिळते आहे. सातत्याने ह्या सिन्नर तालुक्यामध्ये गणेश सर यांचं पंच म्हणून कौतुकसुद्धा आणि क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये केलं जातं. त्याचबरोबर स्वप्नील कपिले असेल, आमचे जितू सर तर अगदी सोलापूर जिल्ह्याला बिलॉंग करतात, तेही मैदानामध्ये आहेत. आणि पहा, कारण आज टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर आज सर्व क्रीडा रसिकांच्या समोर एक नाव येतं, कृष्णा सातपुते. आणि हा सोलापूर जिल्ह्याचा खेळाडू, महाडा तालुक्यातील कुरुडवाडी गावचा. जाऊया मैदानामध्ये. इथे आपण बघणार आहोत सुशील अंतुर्लेकर स्ट्राईकवर आहेत. यावेळेस हा चेंडू मिड विकेटमध्ये खेळलेला आहे. पाहूया, 1 टप्पा, 2 टप्पा, 3 टप्पा, चेंडू चौथ्या टप्प्याला सीमारेषा पार, चौकार. 4 धावा आलेल्या आहेत. पहा, इथे आपण डॉक्टर सुशील अंतुर्लेकर यांच्या बॅटमधून येणारा चौकार. आमचे मुसळगावचे सुनीलजी शिरसाट हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. चौकार आलेला आहे. आज इथे आपण पाहतो की बरेचसे सचिन मस्के सुद्धा सकाळपासून उपस्थित आहे. अर्थात त्यांची मॅच नाही आजच्या दिवसामध्ये. दिगंबर मुसमाडे सुद्धा आहेत तिथे. आता किरण भाऊंशी जरूर चर्चा करीत असणार आहेत. आता यांची मॅच नसल्यामुळे थोडंसं निवेदन सांगत असणार आहे काय मैदानामध्ये किरण भाऊ तुम्हाला. इथे आपण बघणार आहोत लॉंग ऑफमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक सिंगल धाव येणार आहे. सिंगलच्या माध्यमातून 7 धावसंख्या डॉक्टर सुपर किंग्स या संघाची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पहा, इथे जे पहिलं षटक चाललेलं आहे आत्तापर्यंत आपण पाहतो की 4 चेंडू झालेले आहेत आणि 7 धावा ज्या खर्च केलेल्या आहे. काल सकाळपासून या मैदानामध्ये कालचा इतिहास जर आपण पाहिला, हा पुढचा चेंडू बघूया, स्क्वेअर लेगला अगदी चेंडू जाईल, फाईन लेग क्षेत्रात चौकार येईल, तिथे 4 धावा. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी, प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. 5 चेंडू आणि 11 धावा हे आपल्याला या दरम्यान ज्या पाहायला मिळत आहेत.
या प्रसादजी या इथे चेंडू मैदानात डॉट गेलेला आहे. आपले स्वागत असेल प्रसाद पालखे या ठिकाणी. पहिल्या षटकात धावा आलेल्या आहेत 11 धावा आपण ज्या ठिकाणी पाहत आहोत. एक चांगलं षटक आहे परंतु एक चांगली बॅटिंग सुद्धा आपल्याला म्हणावी लागणार आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि तिथे आक्रमण हे आपल्याला मैदानामध्ये जे पाहायला मिळत असतं. आज आपण पाहत आहोत की ह्या कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं सकाळच्या 3-4 मॅचेसमध्ये धावसंख्या कमी प्रमाणात जी आपल्याला पाहायला मिळाली होती. पण जसं जसं सूर्याची तेज किरणं खेळपट्टीवर यायला लागले तिथून पुढे खेळपट्टी तापली गेली, फलंदाजही तापले गेले आणि त्यांची बॅट अशी तळपली की धावसंख्या मोठी होत गेली. परंतु आजच्या दिवसाचा इतिहास जर पाहिला तर सकाळपासूनच एक मोठी धावसंख्या ही धावपलकावर सकाळच्या पहिल्या मॅचपासून आपल्याला जी पाहायला मिळते आहे. डॉक्टर सुपर किंग्स 11 धावा या ठिकाणी जमल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलेले आहेत. बॉलरचं नाव सांगा एक मिनिट. हॅलो हॅलो शेल संपले काय मयूर? हॅलो. दरम्यान इथे आपण जर पाहिलं तर दोन सुशील अंतोलेकर नो बॉल दिलेला आहे. आणि इथे पहा दुसऱ्या षटकाच्या बॉलरचं नाव काय? संदीप आहेत का गोलंदाज? कारण आता ते म्हणतात वाटतं तर वाटतं आणि आहे याच्यात फरक आहे ना जरा. हा सेम दिसत आहेत बरोबर आहे परंतु तिथे निर्णय दिला जात आहे. पाहूया आणि काय निर्णय असणार आहे आपण पाहत आहोत. सर्व खेळाडू या ठिकाणी ॲनिमल फायर फायटर या संघाचे जमा झालेले आहेत आणि तिथे गोलंदाजीमध्ये बदल हा जो निश्चित आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. नो बॉलचा करार दिला होता आणि इथे हा अर्थात फ्रीट असणार आहे. तिथे 2 धावा पूर्ण केल्या होत्या. नो बॉल होता तिथे. इथे वैभव शेलार आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळणार आहे. इथे आपण पाहत आहोत की पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे आणि सुशील अंतुर्लेकर यांच्यासाठी जर आपण पाहिलं तर फ्रीटचा हा चांस असणार आहे. फ्रीट के ऊपर मौका तो यहाँ पर देखना होगा कि मैदान के अंदर जो फ्रीट का मौका यहाँ पर मिला है सुशील इनके लिए. हालांकि वहाँ पर बड़ा प्रयास करेंगे, बड़े स्ट्रोक के लिए जाना चाहेंगे वहाँ पर सुशील, लेकिन यहाँ पर वैभव शेलार हालांकि जो इससे पहले जो गेंदबाज थे यहाँ पर थ्रो गेंदबाजी चलने वाली नहीं है और थ्रो गेंदबाजी के लिए उनको नो बॉल करार दिया. तो उसके बाद यहाँ पर जो बदल दिखाई दे रहा है गेंदबाजी में, हालांकि गेंदबाज मौजूद है वहाँ पर वैभव शेलार दूसरे ओवर की शुरुआत करेंगे लेकिन फ्रीट के साथ यहाँ पर आएंगे और सामने सुशील जैसे एक आक्रामक बल्लेबाज है. हालांकि एक अच्छी शुरुआत डॉक्टर सुपर किंग के लिए सुशील और यावेळेस अप्रतिम चेंडू होता. पहा सुशील यांच्यासाठी आपण पाहत आहोत. निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आमचे योगेशजी मंडलिक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. योगेश भाऊ आपला सकाळपासून आपली उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आम्हाला. 14 धावसंख्या या दरम्यान जी धावपलकावर आहे. तर पुढचा बॉल पाहूया. वैभव शेलरच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आपण पाहत आहोत की एक चांगला चेंडू टाकला गेला. हा पुढचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न इथे पहा क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडू येत आहेत आणि मनोज पाटील यांना आपण मैदानामध्ये पाहत आहोत. एक सिंगल मात्र घेतले जाणार आहे. धावपलक 15 धावांवर डॉक्टर सुपर किंग्स या संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. एकूण 5 ओव्हरची मॅच आहे आणि 5 ओव्हरमध्ये आपण बघणार आहोत की किती धावा ज्या डॉक्टर सुपर किंग्सच्या माध्यमातून या ठिकाणी धावपलकावर लागणार आहे. डॉक्टर संदीप शिंदे सुद्धा आमच्या समेत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. हा पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू असणार आहे. निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. मनीष सावंत याच्या अगोदर पहिल्या षटकात गोलंदाजी मार्कवर होते परंतु इथे आता मनीष सावंत सुद्धा यष्टीरक्षक आहे. मला वाटतं की अंडरम क्रिकेटमध्ये मी मनीष सावंत यांची फलंदाजी पाहिली होती वाटतं
कारण एक चांगले खेळाडू आहेत आणि अधिकारी आहेत. MIDC मध्ये ज्या अंडर मॅचेस होतात तिथे सुद्धा अनेक टीम खेळताना पाहायला मिळत असतात. यावेळेस हा पुढचा चेंडू पहा, इथे मात्र कव्हरमध्ये चेंडू पहा अडवला गेलेला आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये अतुल सोनवणे यांना आपण मैदानामध्ये पाहत आहोत. धावसंख्या 16 धावांवर पोहोचली जाणार आहे. एका बाजूला सागरवाणी 5 चेंडूमध्ये 5 धावांवर खेळत आहेत. सुशील अंतुर्लेकर जे 6 चेंडूंचा सामना केला आहे, 7 धावांवर बॅटिंग करताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आमचे लाईव्ह स्कोरर फजलभाई पहिल्या दिवसापासून या ठिकाणी जोडले गेलेले आहेत आणि अनेक कॉमेंटेटर असतील, त्यांच्याशी चांगले त्यांचे संबंध पण आहेत. यावेळेस पुढे सरसावत फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहे तिथे मोहन पाटील झेल टिपतायत आणि ती पहिली विकेट संधी साधली थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. बघा मैदानामध्ये डॉक्टर हनुमंत गिरी येत आहेत फलंदाजी करण्यासाठी. 16 धावा आहे धावफलकावर, अर्थात 1/16 आहे. आता 16 धावा असत्या. बेलेकर सर समालोचन करत असते, त्यांनी इतिहास जरूर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो इतिहास आहे त्यांनी जरूर त्या 16 अंकावरून जरूर सांगितलं असता. फार मोठा अभ्यास आहे त्यांचा इतिहासावर. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील आपण वैभव शेलार यांचा पाहतो. अप्रतिम षटक आत्तापर्यंत जे पाहायला मिळालं. यावेळेस पुढचा चेंडू पाहूया. खेळण्याचा प्रयत्न अपील केलं गेलं आणि मला तर वाटतं की इथे हा आता पायचीचा नियम आहे किंवा नाही माहीत, परंतु लेगबायच्या स्वरूपात एक धाव आलेली आहे. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36वा की पायची चाचणी LBW आपण ज्याला म्हणतो तो 36वा नियम इथे मात्र पंचांनी अंमलात आणला नाहीये. नाबाद ठरवलेला फलंदाज आणि 2 षटकांनंतर डॉक्टर सुपर किंग्ज संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 1/17 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. बघूया ओव्हर क्रमांक 3 साठी मनीष सावंत येत आहेत गोलंदाजी मार्कवर. 17 धावा धावफलकावर आहेत आणि नरेश सगर यांना आपण त्यांच्या पाठीमागे पाहत आहोत. आणि तिसऱ्या ओव्हरची सुरुवात आहे. सागर वाणी आणि हनुमंत गिरी हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉक्टर हनुमंत गिरी जरूर आपण पाहतो की समाजामध्ये एकमेव असा जो घटक आहे डॉक्टर, यांच्याकडे लोक फार अपेक्षेने पाहत असतात. आणि जरूर डॉक्टर साहेबसुद्धा आपण पाहतो की क्रिकेटची आवड आणि हा नेहमी बिजी असणारा वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळत आहे की निश्चित एक आनंद घेत असताना क्रिकेटचा. कालही डॉक्टर संदीप शिंदे यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिलेली होती सायंकाळच्या सत्रामध्ये, परंतु इथे एक चांगला चेंडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. 17 धावा धावफलकावर आहेत आणि डॉक्टर संदीप शिंदे यांची अपेक्षा आहे की जरा धावा वेगात आल्या पाहिजे आता, कारण पॉवर प्ले संपला गेलेला आहे. आणि विकेट इथे पहा हनुमंत गिरी यांची विकेट इथे. डॉक्टर हनुमंत गिरी जे त्रिफळाची धून मैदानाच्या माघारी दाखल होतील. संधी साधली थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. डॉक्टर तेजस नरोडे येत आहे. डॉक्टर हनुमंत गिरी मैदानाच्या माघारी गेले आणि डॉक्टर तेजस नरोडे मैदानात येताना आपल्याला या दरम्यान पाहायला मिळत आहे. 2/17 यानी की खतरा हा अजूनही चाललेला आहे मैदानामध्ये. आणि इथून आपण जर पाहिलं मनीष सावंत यांची गोलंदाजी अप्रतिम होती पहा, कारण 1.2 षटकात आत्तापर्यंत 9 धावा आणि 1 विकेट अशा प्रकारची त्यांची कामगिरी जी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. पुढचा चेंडू परत एकदा पहा, काय वेगात टाकला गेलेला आहे मनीष सावंत यांच्या माध्यमातून. हा चेंडू आपल्याला जो पाहायला मिळतोय अगदी नरेश सगर जे यष्टीरक्षक आहे त्यांच्या हातामध्ये स्थिरवलेला, कारण एका बाजूला फायर आहे तर दुसऱ्या बाजूला त्याच्यावर इलाज केला जाणार आहे.
इथे पाहूया हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवर. आपण संदीप पाटील येत आहेत, त्यांना आपण या दरम्यान पाहत आहोत. इथे आपण पाहत आहोत धावसंख्या झालेली आहे 3 षटकानंतर 2 बाद 21 धावसंख्या डॉक्टर सुपर किंग्स या संघाची या दरम्यान आपल्याला जी पाहायला मिळते आहे. आणि इथून पुढे आपण बघणार आहोत की 2 षटकांचा हा जो खेळ मैदानामध्ये शिल्लक राहिलेला आहे, तिथे डॉक्टर सुपर किंग्स हा संघ किती धावपलकावर बनवणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. थोडी घाई करा, पंच त्यांना सूचना करा खेळाडूंना, कारण बघा आपल्याकडे 10 मॅचेसचं शेड्यूल आहे दिवसभरातील आणि आत्ताशी आपली 4थी मॅच चाललेली आहे. अर्थात कमी धावसंख्या झाल्यानंतर कधी कधी मॅचेसही लवकर उरकतात, परंतु कधी कधी ही कमी धावसंख्या सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत जाते. काल आपण मैदानात पाहिलेला आहे. गोलंदाजी मार्गावर आपण बघणार आहोत मोहन पाटील आलेले आहेत. पहिला चेंडू मोहन पाटील यांचा इथे आपण पाहत आहोत. तिथे धावचीची संधी आहे, परंतु इथे बघूया पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. पाहूया तिसरे पंच या ठिकाणी काय निर्णय देत आहेत ते आपल्याला पाहायला मिळेल. नॉट आउट. आणि आमचे परम मित्र कितीतरी दिवसानंतर त्यांची आमची भेट झालेली आहे. सुनील शेळके या ठिकाणी आलेले आहेत. मिड विकेटमध्ये जाणारा हा चेंडू आपण पाहूया. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा. सुनील शेळके यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तर इथे 2 धावा आलेल्या आहेत. धावपलकावर आपण पाहत आहोत की जे सुशील फलंदाजी करतायत मैदानामध्ये. सागर वाणी हा पुढचा चेंडू पाहूया. फिरला तिथे चेंडू. आपण पाहत आहोत डीप बॅकवर्ड पॉइंट गली क्षेत्राकडे. तिकडे इथे अतुल सोनोने यांचं क्षेत्ररक्षण आपण दरम्यान मैदानामध्ये पाहत आहोत. 26 धावसंख्या. षटक क्रमांक 4 मोहन पाटील यांचं मैदानामध्ये चालू असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत मोहन पाटील यांचे. स्ट्राईकवर सागर वाणी जे 9 चेंडूमध्ये 11 धावांवर बॅटिंग करत आहेत. पुढचा चेंडू मात्र लॉंग ऑफ रिझनमध्ये खेळलेला आहे. मनीष सावंत आपल्याला त्या ठिकाणी मैदानात पाहायला मिळत आहेत. दरम्यान 1 सिंगल या ठिकाणी घेतली गेली आणि 27 धावा दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. निश्चितच अरेबल फायर फायटर हा संघ मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना इथे मात्र मोठा बिग ब्लास्ट आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. सागर वाणी यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार आपल्याला या दरम्यान जो पाहायला मिळत आहे. 33 धावसंख्या धावपलकावर
बनवली जाईल या दरम्यान. ह्या 33 धावा 2 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. तर मोहन पाटील यांचा पुढचा चेंडू अर्थात चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. आता 5 चेंडू 12 धावा मोहन पाटील यांनी खर्च केलेल्या आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सागर वाणी यांचा एक षटकार आहे. इथे परत एकदा वन्स मोर मिड विकेट मध्ये दुसरा षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 4 षटकानंतर इथे धावसंख्या 39 धावा डॉक्टर सुपर किंग्स या संघाची आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक एरवल फायर फायटर संघाकडनं कोण गोलंदाजी करेल, काय होईल हे आपल्याला मैदानामध्ये जे पाहायला मिळणार आहे. किती धावांचं लक्ष जोडलं जाणार आहे. चला थोडी घाई करायची आहे, लवकर क्षेत्ररक्षण लावा, कारण यानंतर अजून बऱ्याच मॅचेस आहेत आणि सर्वांना चांगले षटक सर्व टीमला जे खेळण्यासाठी मिळावे अशी आमची सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या कमिटीची ही पूर्ण इच्छा राहते. परंतु वेळेअभावी काही निर्णय घ्यावे लागतात. तरी मिनिमम एक जर आपण पाहिलं तर 5 षटकांचे सामने आपण सकाळपासूनच चालू करतो. मनोज पाटील आलेले आहेत. गोलंदाजी मार्कवर इथे पाहूया. पहिला बॉल मनोज पाटील यांचा वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. अवंतर धाव्याने खातं खोललं जाणार आहे. या षटकाचं 40 धावा धावपलिकावर जोडल्या जाणार आहे. स्ट्राईकवर तेजस नरोडे यांना आपण मैदानामध्ये पाहत आहोत. पहा इथे रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. चेंडू फेकला किंवा नाही ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नो बॉल असेल. चेंडू थ्रो आहे. हे पहा पंच लगेच नका चेंज करू. आता सोनी मामांनी माझ्याकडे सूचना केली सेकंड टायमाला तुम्हाला आढळले तर तिथे तुम्ही गोलंदाजी चेंज करू शकतायत. पण तुम्हाला फर्स्ट टाइम होता. आता तर ही एक संधी आहे, कारण जर इथे जर दुसऱ्या टीम असतात नो बॉल असतील आणि 51 धाव जोडली जाणार आहे. फ्रीट असणार आहे.
फ्रीडसाठी आपण बघणार आहोत की स्ट्राईकवर असणार आहे ते मात्र तेजस नरोडे यांना आपण पाहत आहोत. 4 धावांवर बॅटिंग करताय. 40 धावसंख्या ही धावफलकावर आहे. या षटकात कुठलाही चेंडू झालेला नाही आहे आणि आता मात्र इथे 5व्या षटकाचा पहिला चेंडू असेल, तोही इथे फ्रीडच्या स्वरूपामध्ये जो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पहा, नो बॉल. परत इथे नो बॉलची अडचण निर्माण झालेली आहे. आता कुठल्या स्वरूपातला नो बॉल आहे ते मात्र पाहूया. यस, थ्रो गोलंदाजी बंद केली जाणार आहे आता आणि इथे फ्री परत लागू असणार आहे, परंतु धाव मात्र आलेले आहेत 2. अवंतर 1 आली ना. 42 धावसंख्या या दरम्यान जी धावफलकावर होताना आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात 4 षटक झालेले आहेत. 42 धावसंख्या धावफलकावर आहे. बघूया इथे आता थोडीशी बातचीत जरूर करतायत आणि गोलंदाजाची निवड झालेली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणाची निवड होईल, नगरसेवकासाठी तो भाग वेगळा आहे, परंतु इथे अरेवल फायर फायटर संघाने गोलंदाजाची निवड केलेली आहे. फ्रीट घेऊन यावं लागणार आहे गोलंदाजांना. विकास राठोड आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. विकास राठोड यांना आपण या ठिकाणी पाहत आहोत. गोलंदाजी धुरा सांभाळत आहेत. शेवटच्या षटकात अरेवल फायर फायटर या संघाकडनं मैदानामध्ये पहिला बॉल आणि ते मात्र पहा वाईड बॉल. फ्री हिट अजूनही लागू असणार आहे. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. हॉटेल विठू माऊली. बघा, आमचे सहाय्यक कॉमेंटेटर प्रवीणजी गायकवाड यांचा हा मधुर आवाज आपल्या कानापर्यंत ट्रांच्या माध्यमातून जो पाहायला मिळतोय. इथे पहा, पहिला चेंडू फ्रीसाठी होता. इथे क्षेत्ररक्षक जात आहेत. मला वाटतं नरेंद्र कुमावत होते, त्यांच्या हातात चेंडू आला नाही आणि वैभव शेलारला जावं लागतं बरोबर आहे चेंडूवर. आणि या दरम्यान इथे आपण पाहतो की रनिंग बिटवीन द विकेट ही मात्र चांगली आहे आणि 45 धावसंख्या या दरम्यान डॉक्टर सुपर किंग संघाची आपल्याला जी पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल पाहूया मैदानामध्ये. यावेळी काय चेंडू टाकला गेला. अप्रतिम गुगली आणि सागर वाणी यांची मात्र मैदानात दांडी दांडी गोल. विकेट इथे आहे. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. यस, काय आहे पंच? विकेट आहे ना. विकेट आहे आणि आता सरळ स्टंपवर चेंडू लागला गेलेला आहे. विकेट असणार आहे आणि इथे सागरवाणी यांना परतावं लागणार आहे. त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत डॉक्टर संदीप शिंदे. कोण आहेत तिथे फलंदाज? डॉक्टर सचिन सोनवणे यांना आपण या दरम्यान जे पाहणार आहोत. तर विकेट आलेली आहे. तीन बाद 45 धावा. विकास राठोड इथे पहा, सचिन डॉक्टर सचिन सोनवणे. निर्धाव चेंडू चालला गेला यष्टी रक्षकांच्या हातामध्ये. मनीष सावंत आहेत यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. आपण त्यांना पाहत आहोत यष्ट्यांच्या पाठीमागे. तर पुढचा चेंडू बघूया. यावेळेस पहा, चेंडू मात्र खेळला गेलेला आहे डीप लांगा प्रिझन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. एकदा पूर्ण मोहन पाटील यांचं क्षेत्ररक्षण आपण या दरम्यान जे पाहत आहोत. एक सिंगल मात्र घेतली गेलेली आहे. 46 रन 46 धावा धावफलकावर आहेत 3 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. अगदी बघूया आता डॉक्टर संदीप शिंदे इथे चर्चा करत आहेत. त्यांच्या मनातल्या भावना सांगताय की किती एक स्कोर पाहिजे फायटिंग टोटलसाठी. इथे मात्र चेंडू खेळला गेलेला आहे. पहा, चेंडू सीमारेषा पार गेला आणि इथे 50 धावा पूर्ण होत आहेत.
पाहुणी मोका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. डॉक्टर संदीप शिंदे यांनी सांगितलं होतं की 50 धावा तर मिनिमम पाहिजे, जेणेकरून गोलंदाजासाठी एक संधी राहते तिथे. आणि 50 धावा धावपलकावर लागल्या गेल्या आणि 50 धावा बहुतेक की ते धावा पलकावर लागल्या जातील. आणि 51 धावांचं टार्गेट अरेवल फायर फायटर्स या संघाच्या समोर हे लक्ष असणार आहे. पहा लवकरात लवकर यानंतर डॉक्टर सुपर किंग्स या संघाचंही क्षेत्ररक्षण आपणाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अरेवल फायर फायटर्स तुम्ही थांबा इथे सुधीर, कारण काय तुमची गरज आम्हाला परत पडणार आहे. आणि लाईनअपमध्ये सर्व खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर पण यायचं आहे ही विनंती असेल, अन्यथा तिथेही धावांची पेनल्टी असेल, कारण लवकरात लवकर सेकंड इनिंग इथे चालू झाली पाहिजे. अजून आपल्याला आपल्या शेड्यूलनुसार एक मॅच आपण जवळजवळ बरंचसं पाठीमागे चाललेलो आहोत. द्वारकाधीश आणि छत्रपती वॉरियर्स टॉस करण्यासाठी आमचे प्रणव माळी कुंदेवाडीचे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. चला, छत्रपती वॉरियर्स आणि द्वारकाधीश दोन्ही टीमचे कर्णधार आपण या ठिकाणी या. आज आमचे परम मित्र गणेशजी पगार सर महाराष्ट्र पोलीस यांचा जन्मदिवस आहे आणि योगेशजी मंडलिक हे पहा योगेशजी मंडलिक त्याजो वरपे सर आणि बाळासाहेबजी आव्हाड या तिघांना विनंती असणार आहे आपण कृपया टॉस करण्यासाठी यायचे. आपली टीम कोणती? छत्रपती वॉरियर्स आलेले आहेत. द्वारकाधीश चला या द्वारकाधीश आपण टॉस का बॉस प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहतो. सन्माननीय वरपे साहेब, त्याच्यावर योगेशजी मंडलिक आहेत, बाळासाहेबजी आव्हाड आहेत. चला द्वारकाधीश टॉस करा ना एकदा तुम्ही सर, टॉस करा एकदा. आपण हा टॉस या ठिकाणी पाहत आहोत. द्वारकाधीश विरुद्ध छत्रपती वॉरियर्स. आणि सन्माननीय योगेशजी मंडलिक यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो. वरपे साहेब आहेत, बाळू आव्हाड या. आपण जरा लाईव्ह मॅच चालू आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, तुम्ही इथं आलेले आहेत बाकीच्याला समजत. टॉस का बॉस इथे आपण पाहूया कोण संघ टॉस जिंकणार आहे, काय परिस्थिती असेल, काय निर्णय कोण घेईल हे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला मैदानात डॉक्टर सुपर किंग आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला फलंदाज चला मैदानामध्ये. अरेवल फायर फायटर्स टीमचे फलंदाज चला मैदानामध्ये. टॉस कोणी जिंकलेला आहे, काय परिस्थिती आहे तिथे आम्हाला जरा सांगायचे आहे. द्वारकाधीशने टॉस जिंकलेला आहे, तिथे त्यांचा निर्णय काय असणार आहे. द्वारकाधीश टॉस जिंकलेले आहेत आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि छत्रपती वॉरियर संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे. अगदी अरेवल फायर फायटरचे आघाडीवीर अर्थात वैभव शेलार आणि त्यांच्या समवेत आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. नरेंद्र कुमावत फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. 51 धावांचं लक्ष आहे. हे विजयाचं समीकरण आपण मैदानामध्ये पाहत आहोत. तर बघूया वैभव शेलार आणि नरेंद्र कुमावत. येस गणेश सर, चेंडू एक चेंडू द्या बरं त्यांना. आणि इथे आपण पाहतो की आज सन्माननीय महाराष्ट्र पोलीस आणि स्पर्धेतील आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे सन्माननीय गणेशजी पगार सर यांचा आज जन्मदिवस आहे. गणेश सर येणारं आयुष्य आपल्याला भरभराटीचं, आरोग्यदायक आणि सदैव क्रिकेटसाठी आपली सेवा अशा प्रकारची व्हावी अशी आदिशक्ती जगदंबाचरणी मी प्रार्थना करतो. आणि इथून पुढेही निश्चितपणानं आपला क्रिकेटचा खेळ आपल्या माध्यमातून पुढच्या सीझनला आपण ISPL मध्ये खेळावं अशी सुद्धा आमच्या सर्वांच्या
वतीने मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि जाऊया मैदानामध्ये. 51 धावांचं लक्ष आहे. वैभव शेलार आणि त्यांच्या समेत आपण नरेंद्र कुमावत यांना पाहत आहोत. पहिल्या षटकासाठी आहे तेजस नरोडे डॉक्टर सुपर किंग संघाकडनं पहिलं षटक घेऊन तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण त्यांना या ठिकाणी पाहत आहोत. वैभव शेलार अगदी ते अरेवल फायर फायटर संघाचे आघाडीवीर. पहिला चेंडू पहा, नो बॉल आलेला आहे. अगदी थ्रो 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 हाताला झटका बसला की पंचांच्या निर्णयाचा फटका बसला. आता अजून एक चान्स असेल त्यांच्यासाठी इथे आपण पाहूया, कारण प्रोफेशनल पंच आहेत. त्यामुळं एस टी पी एल कमिटी आपण पाहत आहोत की सुरुवातीपासून पर्व 8पर्यंतचा त्यांचा प्रवास जर पाहिला, अत्यंत ज्या प्रकारे सुरुवात या स्पर्धेला केली, सिन्नर तालुक्यातील युवक वर्गासाठी एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ जे निर्माण केलं गेलं आणि पहिल्या संघर्षानंतर आपण पाहतो की आज जरूर एक मोठी लीग म्हणून नाशिक जिल्ह्यात नावाजलेली क्रिकेटची स्पर्धा. इथे फुलटा चेंडू आणि फाईन लेगला फायर होताना परत एकदा नो बॉल आणि इथे वैभव शेलार यांचा फायर चौकार. पहा, एकही चेंडू झालेला नाहीये आणि 6 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. एकही चेंडू झाला नाही आणि 6 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आणि डॉक्टर संघासाठी हा एक पहिला मोठा झटका मानावा लागेल फजलभाई म्हटलं तर, कारण 50 धावा बनलेल्या आहेत आणि तिथे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजावर ऑब्जेक्शन घेतलं गेलं पंचांच्या माध्यमातून. नो बॉल 2 आले, त्यावर वैभव शेलार यांचा एक चौकार आला आणि 6 धावा ह्या अगदी बोनस स्वरूपातलं मिळालेलं एक बक्षीस हे अर्थात अरेवल फायर फायटर संघासाठी जे आपण पाहत आहोत. कधी कधी डॉक्टरसुद्धा मोफतही उपचार करत असतात असंच म्हणावं लागणार आहे. इथे हा मोफत उपचार दिलेला आहे फायर फायटर संघासाठी आणि 6 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. डॉक्टर सचिन निकम पहा यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि या झटक्यामधून या धक्क्यामधून जरूर डॉक्टर सुपर किंगच्या गोलंदाजांना सावरावं लागणार आहे, कारण इथे तुम्हाला सामना जिंकण्यासाठी चला थोडी घाई करा पहा, कारण आपल्याकडे मॅचेस भरपूर आहे. आणि विनंती असणार आहे डॉक्टर हॅलो 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 6 धावा धावफलकावर आपण या दरम्यान ज्या पाहत आहोत. थोडी घाई करा, कारण अजून बऱ्याच मॅचेस आपल्या बाकी आहेत. विनंती असणार आहे आपणाला. डॉक्टर सुपर किंग्स डॉक्टर सचिन गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत आणि समोरच्या बाजूला फ्रीट अगदी त्यांना हातामध्ये हा फ्रीटचा चेंडू घेऊन यावं लागणार आहे, कारण जेणेकरून इथे हा फ्रीटचा चांगला चेंडू टाकावा लागेल. हे पहा, फिल्डिंग बदलता येणार नाही आपणाला. हा जशी फिल्डिंग होती तशी ठेवावं लागणार आहे. चला लवकर सर मॅच चालू करा पंच, आपल्याला विनंती असणार आहे.
दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर एक बहारदार आयोजन सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून सन्माननीय अध्यक्ष किरणभाऊ भंडारी आपण ज्यांना या ठिकाणी पाहतो आज त्यांचाही सामना आपण मैदानात पाहिलेला आहे. आणि इथे पाहूया दुसऱ्या ओव्हरची सुरुवात डॉक्टर सचिन यांना आपण या दरम्यान जे पाहत आहोत. फ्रीडचा चेंडू जो मैदानामध्ये असेल आणि या फ्रीडसाठी आपण पाहूया इथे परत एकदा जे क्षेत्ररक्षण बदललं होतं ते परत जागेवर आणण्याचं काम या ठिकाणी केलं गेलेलं आहे. तर पाहूया हा चेंडू डॉक्टर सचिन यांचा मैदानामध्ये पहिल्या ओव्हरचा पहिला चेंडू आणि ते फ्रीटवर चेंडू उडवला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, झेल टिपतायत, दुसरा हवेचा प्रयत्न करतायत आणि ते पहा फेकी मात्र व्यवस्थित झाली असती तर एक संधी निर्माण होती गोलंदाजासाठी तिथे, परंतु 2 धावा आलेल्या आहेत. अर्थात 1 चेंडू आणि 2 धावा, कारण डॉक्टर सचिन यांचे पहिले षटक डॉक्टर सचिन निकम यांची गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर वैभव शेलार स्ट्राईकवर आहेत, डावखरे फलंदाज आहे. ते पहा चेंडू मात्र वाईट स्वरूपात दिला जाणार आहे आणि बहुतेक मोफत उपचार इथे समोरच्या संघावर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण 9 धावा आलेल्या आहेत, एकच चेंडू आत्तापर्यंत झालेला आहे इथे. तर डॉक्टर सचिन निकम यांना पहा एक चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे, अचूक टप्प्यावर निवड करावी लागणार आहे. पहा हे अशा प्रकारचे जर तुम्ही चेंडू टाकले तर निश्चित संघाचा एक मनोबल त्या ठिकाणी वाढणार आहे, कारण क्षेत्ररक्षकांमध्ये चैतन्य उत्साह हा असला पाहिजे. धावफलक 2 अंकामध्ये प्रवेश करताना आपल्याला अरेवल फायर फायटर्स या संघाचा पाहायला मिळेल, जिथे 10 धावा आहेत, बिनबाद 10 आणि स्ट्राईकवर प्रथमच नरेंद्र कुमावत यांना आपण मैदानामध्ये पाहत आहोत. कारण नेहमीच जर आपण पाहिले MIDC परिसरामध्ये जर काही घटना घडल्या तर तिथे अरेवल फायर फायटर्स फायर ब्रिगेड जे ताबडतोब दाखल होत असते. आता या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचा संघ आहे. बाळू आव्हाड आणि योगेशजी मंडलिक गणेशजी पगार यांचा वाढदिवस साजरा करून आता थोडेसे साईडला जात आहे. इथे बॅटीचा एच आणि एस्टेनच्या पाठीमागे सुरेख झेल, विकेट येते डॉक्टर सागर वाणी यांनी टिपलेला झेल आपण मैदानात पाहत आहोत. पहिली विकेट ही 10 अंकावर येताना आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली, परंतु पहा इथे अशा प्रकारची गोलंदाजी जी निश्चित या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डॉक्टर सुपर किंगच्या संघामध्ये उत्साह निर्माण करणारी आपल्याला जी पाहायला मिळते. नंतर आपण मैदानामध्ये पाहत आहोत की अतुल सोनवणे जे मैदानामध्ये कोणचपुरे खेळाडू आहेत, ताकदवान खेळाडू आहेत, ते प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले षटक चाललेले आहे. अर्थात इथे आपण जर पाहिलं डॉक्टर सचिन निकम आणि एस्टनच्या पाठीमागे सागर वाणी यांनी टिपलेला झेल आणि एक महत्त्वाची विकेट नरेंद्र कुमावत यांची आल्यानंतर एक कॉन्फिडन्स थोडासा जो जरूर वाढताना आपल्याला मैदानामध्ये डॉक्टर सुपर किंगच्या खेळाडूंच्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू पाहूया. यावेळेस मात्र परत एकदा पहा अप्रतिम चेंडू आहे, बॅकफूटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डॉक्टर सागर वाणी यांच्या हातामध्ये स्थिरवला आणि तिकडे पहा चेंडू गेलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता प्रेक्षक वर्ग बसले आहेत जागेवर, तिथून अगदी चेंडू टाकतायत आणि ह्या मैदानाचे हेच वैशिष्ट्य आहे पहा, कारण मैदान भरपूर मोठं आहे आणि इथं जर पाहिलं तर प्रेक्षक वर्गासाठी गॅलरीसुद्धा जी बनवण्यात आलेली आहे प्रेक्षक वर्गाला बसण्यासाठी. इथे पुढचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, पुनर्श एकदा बॅकफूटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉक्टर सचिन निकम जरूर या षटकामध्ये वापसी करताना आपल्याला जे पाहायला मिळतं पहा, कारण 1 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण असताना आता चेंडू झालेले आहेत तब्बल 5, म्हणजे 4 चेंडूमध्ये अप्रतिम गोलंदाजी, कारण तिथं फक्त 1 धावा आलेली आहे. धावफलक 10 धावांवर अरेवल फार्मा MIDC फायर हा संघ मैदानामध्ये आपण जो पाहत आहोत. पुढचा चेंडू यावेळेस पहा मोठा फटका खेळला गेला आणि ताकदवान फटका येत असताना चेंडू सरळ सीमारेषा पार, षटकार. 16 धावा या षटकाराच्या माध्यमातून धावफलकावर जोडल्या जात आहेत. काय फटका आला पहा, एक आक्रमण आपण या ठिकाणी पाहिलं. 16 धावसंख्या धावफलकावर लागली गेली. अरेवल फार्मा MIDC फायर या संघाच्या आपण पाहतो. शेवटचा चेंडू जरा जो पाहिला ना अगदी बॅटच्या पुढे बसला आणि इथे मात्र फलंदाज यांची ताकद आपण पाहतोय की उभ्या फटका ठेवून दिला
आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकला गेला. डॉक्टर योगेश आव्हाड येत आहेत पहा दुसऱ्या षटकासाठी. स्वतः कर्णधार ज्या ठिकाणी जबाबदारी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी. आणि बघूया हे कशा प्रकारे या ठिकाणी आता गोलंदाजी करणार आहे, कारण पॉवर प्लेमधील हे दुसरं षटक आहे. स्वतः डॉक्टर योगेश आव्हाड कर्णधार आहेत संघाचे. त्यांच्या हातात चेंडू आहे. वैभव शेलार जे स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडूमध्ये 7 धावांवर बॅटिंग करत आहेत. अतुल सोनवणे यांचा एक षटकार जो आपण या दरम्यान जो पाहिलेला आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात इथे पहा सुरेखरित्या कव्हर पॉइंट मधून चेंडू खेळलेला आहे आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. बघा अगदी वैभव शेलार यांचा स्क्वेअर कटचा फटका आपण या ठिकाणी पाहिला आणि स्क्वेअर कटच्या माध्यमातून 4 धावा या वसूल होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 20 धावसंख्या जी धावफलकावर झालेली आहे. पण नेट रन रेट सुद्धा अत्यंत महत्त्वाचा राहतो, कारण नेट रन रेटमध्ये सुद्धा आपण पाहतो की बऱ्याच वेळा तर आणि जरचं ज्यावेळेस समीकरण जोडलं जातं त्यावेळेस हा नेट रन रेट हा अत्यंत महत्त्वाचा राहतो. या दरम्यान पाहूया पुढचा चेंडू डॉक्टर योगेश आव्हाड यांचा आणि वैभव शेलार. चेंडू मात्र डीप मिड विकेटमध्ये खेळत आहेत. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूवर एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेवर थांबावं लागणार आहे. एकवीस धावसंख्या धावफलकावर आपण पाहत आहोत. अतुल सोनवणे स्ट्राईकवर आलेले आहे. षटकारांनी ज्यांनी खातं खोललं होतं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल सोडला गेला. पहा मिड विकेट मध्ये आपण पाहत आहोत. डॉक्टर तेजस आबाळे यांच्या माध्यमातून शॉर्ट मिड विकेट मध्ये झेल सुटला गेला आणि अतुल सोनवणे यांना मिळालेले जीवनदान आपण जे पाहत आहोत. 22 धावसंख्या, कारण मैदानामध्ये मॅचेस जिंकण्यासाठी आपण म्हणतो ना कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅचेस छोडो, पकडो कॅचेस जितो मॅचेस, छोडो कॅचेस गमाव मॅचेस. इथे पहा मोठा फटका, यावेळेस तिकडे पहा धुंडते रहे गए फिल्डर. आणि पाहूया या दरम्यान आपण पाहतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. डॉक्टर सुशील अंतुले यांचं क्षेत्ररक्षण आपण या दरम्यान जे पाहत आहोत. फक्त 2 धावा तिथे मात्र येत आहे वैभव शेलार यांच्यासाठी. आणि हॅरेबल फार्मा MRDC फायर हा संघ. पुढचा चेंडू अप्रतिम असेल डॉक्टर योगेश आव्हाड यांचा. अप्रतिम षटक आहे म्हटलं तरी चालणार आहे, कारण इथे जे 2 झेल जर टिपले गेले असते तर परिस्थिती दोन्ही फलंदाजांसाठी वेगळी असते. अगदी मैदानाच्या बाहेरचा त्यांचा रस्ता असेल, परंतु इथे झेल सुटल्यानंतर दोन्ही फलंदाज जे चांगली बॅटिंग करतायत मैदानामध्ये. हा पुढचा चेंडू यावेळेस मात्र मिडॉनमध्ये चेंडू खेळलेला आहे. पाहूया तिकडे क्षेत्र अगदी एक सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथे आपण बघणार आहोत की ओव्हरची समाप्ती झालेली आहे आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये धावा बनल्यात 25. येणाऱ्या 3 षटकांमध्ये 18 चेंडू आणि 26 धावांची गरज ही हॅरेबल फार्मा MRDC फायर या संघाला मैदानामध्ये असणार आहे. पाहूया आता सुशील अर्थात बातचीत चाललेली आहे. तिथे तिसऱ्या षटकासाठी कोणाकडे गोलंदाजी द्यायची, थोडी घाई करायची आहे. डॉक्टर सुपर किंगचे खेळाडू गोलंदाज, कारण अजूनही बऱ्याच मॅचेस आजच्या दिवसातील आपल्याकडे शिल्लक आहे. यानंतर द्वारकाधीश आणि छत्रपती वॉरियर्स यांच्यामध्ये जी लढत होणार आहे तिथे द्वारकाधीश संघाने टॉस जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि छत्रपती वॉरियर संघाला फलंदाजी करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केलेला आहे. यानंतरचा होणारा तो सामना असणार आहे मैदानामध्ये. आणि आता पाहूया सुशील अंतुलेकर जे गोलंदाजी मार्गावर आपल्याला तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतील. 18 चेंडू 26 धावांचं विजयाचं समीकरण जे मैदानामध्ये आहे. कधी कधी आपण म्हणतो ना की मोठी धावसंख्या सहजरित्या पार केली जाते, परंतु छोटी धावसंख्या पार करताना जी दमछाक होत राहते. आणि इथं आता 18 चेंडू आहे, 26 धावांची गरज आहे. जर आपण पाहिलं तर मातीचं विकेट आहे आणि माती पाटा खेळपट्टी म्हटल्यानंतर तिथे आपण पाहतो की एक प्रकारे गोलंदाजांना सुद्धा साथ मिळत असते. बघूया आता इथे आपण पाहत आहोत
डॉक्टर तेजस आभाळे आपल्याला अगदी एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. फुल टॉस आणि फाईन लेग क्षेत्रात पाहूया, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. चौकार आलेला आहे. वैभव शेलार यांच्या बॅटमधून आक्रमण आपण पाहत आहोत. यावेळेस रिव्हर्शिप करण्याचा प्रयत्न अगदी सुशील अंतुलेकर यांचा सुरेख चेंडू आहे. निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 29 लॉस ऑफ 1 विकेट. ती तिसरे षटक जे प्रगती पथकावर आहे मैदानामध्ये. या दरम्यान पाहूया हा पुढचा चेंडू सुशील यांचा. वैभव यांच्यासाठी फुलटॉस बॉल, बॅटीचा एज घेऊन जाणार चेंडू शॉर्ट थर्डमॅनमध्ये आपण पाहत आहोत. एक सिंगल मात्र बनले जाणार आहे. डॉक्टर वैभव सदगीर जे अगदी दोन्ही हात कमरेवर ठेवून आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे, क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. कधी कधी आपण पाहतो ना, खेळाडूसुद्धा अगदी पंढरीचे वारकरी होतात, दोन्ही हात कमरेवर जातात. आणि आपण डॉक्टर सदगीर साहेबांना या ठिकाणी पाहायला, त्यांच्याकडे चेंडू गेला होता, रोखला गेला मैदानामध्ये. 30 धावा धावपलिकावर होत आहेत. तर पाहूया यावेळेस सोनवणे अगदी फटका खेळतायत जरूर चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. तिकडे पहा सुरेख क्षेत्ररक्षण झालेला आहे आणि इथे पहा एक धाव मात्र मिळणार आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. डॉक्टर तेजस नरोडे यांचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 31 धावसंख्यात 14 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण हे विजयासाठी मैदानामध्ये असणार आहे. 14 चेंडू 20 धावांचं समीकरण मैदानामध्ये विजयासाठी आपण पाहत आहोत. 51 धावसंख्या सुद्धा निश्चित एक चांगली बनली गेली. हा पुढचा चेंडू पहा, परत एकदा सदगीर साहेब आहे. डॉक्टर तिथे नेम पहा, इथे थोडासा इथे धाव घेण्या होकार नकार नाही मारणार तिथे. त्यांना माहीत आहे की ही चूक मोठी होऊ शकते. सुशील ते गोलंदाज आहे. एक धाव बनवली. 32 धावसंख्या, येणारा 13 चेंडूंमध्ये आवश्यकता 19 धावांची. हे समीकरण अरेवल फार्मा MIDC फायर संघाला असणार आहे. अर्थात फलंदाजांना एखादी मोठी फायर करावी लागेल, परंतु प्रयत्न त्यांचा असणार आहे. परंतु आत्तापर्यंत सुशील यांची एक अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. 5 चेंडू 7 धावा त्यांनी आत्तापर्यंत खर्च केलेले आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू आणि पहा कट करण्याच्या प्रयत्नात चेंडू निर्धाव गेलेला आहे. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. येणारे 2 षटक अर्थात 12 चेंडू आणि 19 धावांची गरज, हे समीकरण आलेलं आहे विजयासाठी. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. चला घाई करा थोडी. डॉक्टर सुपर किंग जास्त टाइमपास करू नका प्लीज, आपल्याला विनंती असणार आहे. कारण आपली एकच मॅच नाही, इथं अजून मॅचेस बाकी आहेत. प्रत्येक संघाला निदान 5 ओव्हरच्या तरी मॅचेस खेळता आल्या पाहिजे. परत संध्याकाळी आज बर्थडे सेलिब्रेशन आहे. आमचे गणेशजी पगार यांचा आज जन्मदिवस आहे. ओव्हर क्रमांक 4 ची सुरुवात होणार आहे. डॉक्टर सागर वाणी येत आहे गोलंदाजी मार्कवर. वैभव शेलार स्ट्राईकला आहे. 12 चेंडू 19 धावांचं समीकरण हे विजयासाठी अरेवल फार्मा MIDC फायर या संघासमोर असणार आहे. हो फुलटॉस बॉल होता. इथे एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू खेळला गेला. पाहूया तिकडे चेंडू जरूर रोखला जाईल. नो बॉलचा इशारा आलेला आहे. बिमर प्रकारचा नो बॉल आणि इथे एकूण मिळतील 3 धावा. 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केल्या आणि पाहूया रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे गोलंदाजी टीमकडनं. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन नो बॉल आहे. रिव्ह्यूमध्ये पाहूया काय छायाचित्रण आपल्याला पाहायला मिळेल. आणि पाहूया हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे कारण कुशल मॅच मैदानामध्ये चाललेली आहे. नो बॉल आणि इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमचा एक रिव्ह्यू समाप्त झालेला आहे. अर्थात एकच रिव्ह्यू असणार आहे आणि आता परत रिव्ह्यू मागता येणार नाही आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमला 35 धावसंख्या धावपलकावर आहे. एका बाजूला वैभव शेलार यांची बॅटिंग आपण पाहत आहोत. 14 चेंडूमध्ये 23 धावांवर बॅटिंग करतायत. अतुल सोनवणे 6 चेंडूत 8 धावांवर खेळताय. फ्रीडचा चेंडू
आणि पुनर्श एकदा फुलटॉस बॉल होता. पाहूया मिड विकेटमध्ये चेंडू खेळला गेलेला आहे. तिकडे मिस फिल्डिंग झाली, त्याचा लाभ या ठिकाणी उचलला जाणार आहे. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते पहा 3 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे डॉक्टर संदीप शिंदे थोडेसे नाराज होत आहेत, कारण त्यांना माहीत आहे की मॅच 50 धावा ते बोलले होते, कारण गोलंदाजसाठी एक टार्गेट आहे तिथे, कारण तिथे रोखू शकतायत. अजूनही मॅच संपलेली नाही पहा, कारण 38 धावा जरी झालेल्या असतील तर इथे सागर वाणी यांना इथे गोलंदाजी करावी लागते. फक्त टप्प्याची निवड अचूक करावी लागणार आहे. इथे पहा चेंडू एक्स्ट्रा कव्हरमध्ये हवेत, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, झेल टिपतायत. सुशील अंतुर्लेकर झेल टिपतायत आणि इथे अतुल सोनवणे यांची खेळी संपुष्टात येते आहे. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. नरेश सगर येत आहेत मैदानामध्ये. अतुल सोनवणे या ठिकाणी बाद होत आहे. जर एक षटकार आपण पाहिला होता तर समीकरण इथे आहे 10 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण आहे विजयासाठी. 10 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण आहे. नरेश सगर आलेले आहेत. एका बाजूला आपण वैभव शेलार यांची बॅटिंग पाहत आहोत. 15 चेंडूमध्ये 26 धावांवर नावात बॅटिंग करतायत. चला पुढचा चेंडू मैदानामध्ये सागर वाणी हा चेंडू सुरक्षितरित्या नरेश सगर खेळताय कव्हर पॉइंट मध्ये. तिकडे एक सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एका धावेच्या माध्यमातून खातं खोलणार आहेत नरेश सगर आणि धावसंख्या 39 धावांवर पोहोचली जाईल. 9 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण आहे विजयासाठी मैदानामध्ये. अजूनही या अगदी इथे जर पाहिलं तर वैभव शेलार जे स्ट्राईकवर आलेले आहेत मैदानात. शॉर्ट पिच चेंडू होता पहा इथे बॅटीचा एज आणि चेंडू दरम्यान सीमारेषा पार चौकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. बघा आता चौकार आला आणि समीकरण 8 चेंडू 8 धावांवर आलेला आहे. 8 दोन्ही संघांची पडली या गाठ आणि इथे पहा पुढचा चेंडू आहे निर्धाव आणि डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज हे समीकरण आपण पाहत आहोत. वैभव शेलार 17 चेंडूमध्ये 30 धावांवर बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 बॉल आहेत, 8 धावांची गरज आहे. इथे हा चेंडू फाय लेग मध्ये पहा तिकडे रोखला गेला. अप्रतिम क्षेत्ररक्षण झालेलं आहे. डॉक्टर सचिन सोनवणे यांचं क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहिलं. ओव्हरची होणार आहे समाप्ती. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज असणार आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. शेवटचे 6 चेंडू आहे, 7 धावांची गरज आहे. अर्थात क्रिकेट मधला एक अजूनही नियम आहे की मॅच टाय झाली तर सुपर ओव्हरमध्ये खेळवली जाते आणि वेळा अभावी ही बॉलआउट मध्ये पण खेळवली जाते. सहा चेंडू 7 धावांची गरज. डॉक्टर सुशील अंतुर्लेकर गोलंदाजी मार्कवर आहे. एका बाजूला वैभव शेलार स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया पहिला चेंडू सुरेखरित्या खेळला गेला एक्स्ट्रा कव्हर मधून. बघूया हो क्षेत्ररक्षक आले तिथे. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार, तिसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. 2 धावा पूर्ण होत आहेत. शेवटचे 5 चेंडू आणि 5 धावांची गरज हे समीकरण आपल्याला जे पाहायला मिळत आहे. आणि पहा जेल सुटल्यानंतर काय होतं हे आपण पाहत आहोत. यावेळेस हा पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू असणार आहे. डॉट बॉल असणार आहे. 4 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण
आलेला आहे. पहा एक संघर्ष मैदानामध्ये कशा प्रकारचा या ठिकाणी होत आहे. मंजिले मिले ना मिले या ना मिले हे तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करने करें ये तो गलत बात है. कोशिश होनी चाहिए मैदान के अंदर मैच को जीतने के लिए. दोनों तरफ से कोशिश मैदान के अंदर यहाँ पर हो रही है. हालांकि बल्लेबाज और गेंदबाज के बीच में संघर्ष जारी है. इस बार गेंद को खिलाए, गेंद जा रही है स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ. हालांकि वहां पर फील्डर मौजूद है, एक रन पूरा किया. हालांकि वैभव शेलार वहां पर दूसरा रन लेना चाहते थे, लेकिन नरेश सगर इन्होंने उनको मना कर दिया. और अब ये जो मैच का समीकरण यहाँ पर स्कोरबोर्ड की ओर बनता हुआ, 3 गेंदे और मैच को जीतने के लिए 4 रन की आवश्यकता है. एक अच्छा मैच मैदान के अंदर जारी. यहाँ पर लगभग मैदान के अंदर एक रोमांच यहाँ पर पैदा होता हुआ दोनों ही तरफ से. फिलहाल अब दाहिने हाथ के बल्लेबाज क्रीज के ऊपर मौजूद है. एक ऊंचे कद के बल्लेबाज है नरेश सगर वहां पर दिखाई दे रहे. तो वैभव शेलार की बल्लेबाजी 34 रन बनाकर नॉट आउट यहाँ पर मैदान के अंदर बल्लेबाजी करे. इस बार अच्छी गेंद है, गेंद और विकेट. बल्ले का बाहरी गेंद आ रहा और विकेट कीपर के दस्तानों के अंदर गेंद जाती हुई और एक बड़ा झटका यहाँ पर लगता हुआ. संधी साधुनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. नवीन फलंदाज मनीष सावंत या ठिकाणी जात आहेत. 2 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण आलेलं आहे. पहा मैदानामध्ये मॅच जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असणार आहे. मनीष सावंत येत आहेत बॅटिंग क्रीजवर बॅटिंग करण्यासाठी. शेवटचे 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. मनीष सावंत एका बाजूला, अंतुलेकर सुशील अंतुलेकर गोलंदाजी करतायत. 1.4 षटकात 10 धावा 1 विकेट. 2 चेंडू 4 धावांची गरज. आणि ते पाहूया अगदी मनकट विकेट करण्याचा प्रयत्न होता. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. तिसरे पंच काय निर्णय देणार आहे तोही निर्णय काही वेळात आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचला जाणार आहे. 51 धावा असं वाटलं होतं की सुरुवातही चांगली झाली आणि तदनंतर केलेली गोलंदाज नॉट आउट असणार आहे. फलंदाज नॉट आउट असणार आहेत. दोन चेंडू 4 धावा. इथे पहा हा फटका मनीष खेळतायत. 1 धाव पूर्ण केली गेलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार आहे आणि दुसरी धाव पूर्ण. आणि बघूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण झालेली आहे. सामना बरोबरीत आलेला आहे. येस, इकडे तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. पाहूया अगदी क्रीज साठी तिथे पाहूया. अर्थात काय निर्णय असणार आहे तिथे आपण मात्र पाहूया. बघा काय निर्णय असणार आहे इथे आता आपण पाहत आहोत. नॉट आउट असेल अर्थात 1 चेंडू 1 धावेची गरज. तीन धावा असणार आहे. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज.
अगदी इथे आपण पाहत आहोत शेवटचा चेंडू मैदानामध्ये असणार आहे आणि शेवटच्या चेंडूवर शेवटची धाव सुद्धा फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी महत्वाची असणार आहे. अर्थात सामना बरोबरी सुटणार की एक धाव येणार. चला डॉक्टर सुपर किंग थोडी घाई करा, आपण आपल्याला विनंती असणार आहे. बघूया शेवटचा चेंडू आहे, शेवटची धाव आहे मैदानामध्ये. तर ही धावाधाव कुठं संपणार आहे? एक अर्थात एक चेंडूसाठी ही धावाधाव आहे, मॅच त्यासाठी चाललेली आहे. पाहूया शेवट बॉल आणि इथे पाहूया वाईट बॉल आणि मॅच जिंकलेली आहे. इथे आपण पाहत आहोत अरेवल फार्मा MIDC फायर संघाने मॅच जिंकलेली आहे. जरूर एक चांगलं प्रदर्शन दोन्ही संघाकडनं पाहायला मिळालं आपल्याला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेली मॅच, शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला हा तरार. आणि ते वैभव शेलार मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत. 21 चेंडू 34 धावा बनवून